हाय गाईज, केली बंद. हाय गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे एकदम मजेत असणार आहात. आणि आज ब्लॉगमध्ये आहे हॉल फॅमिली. हॉल फॅमिली हॉल. आणि बघा इकडे आमचा पेशंट वाटतोय का? माझं दाखव आउटफिट सगळ्यांना. सो गाईज, हिचा आउटफिट कसा आहे तो नक्की कमेंट करून सांगा. आणि त्या आउटफिटचं एक वैशिष्ट्य आहे, ते मी बनवलंय स्वतः. तिने स्वतः ते कस्टमाइज केलेलं आहे. माझ्या कपड्यांनंतर मला अंदर आलाच असेल की आम्ही कुठे जाणार आहोत. आणि इकडे आहेत आमचे साहेब. शूज घालू की चप्पल घालू? शूज. हां, यांच्याकडे केवढे ऑप्शन आहेत, माझ्याकडे ते एकच ऑप्शन आहे. तुला जे देईल ना घालायला ते घालायचं नाही, ते वाकडं फालतू तिकडं नाही. करायचं नाही. ते कारण चालायला की- येत नाही मला. कारण की aesthetic is important rather than being Aesthet- comfortable. अगं पण मला त्या चप्पलनी चालायला येत नाही. हिच्या चप्पल मी मला देते ज्याने मला बिलकुल चालायला Guys, येत नाही. माझ्याकडे एवढी सुंदर आहे, हिच्या ड्रेसला परफेक्ट मॅच आहे आणि नाटक करते. हा ऐसा कैसा रे शाहू? चावी घेतली का? हां, मी माझी घेतली आहे. सो गाईज, तुम्हाला एकंदरीत कळलं असेल नाही की करायलाच ना त्याने. आम्ही बाहेर चाललोय ते. हा. अगं काय ग, गाडी बुक केली. हा, सो गाईज, आम्ही बाहेर कुठे चाललो आहे हे मी तुम्हाला सांगते. गाडी बुक केली आहे आणि आता आमचं वेळेवर चाललं आहे शूज वगैरे सगळं घालणं. सो चला, आता आम्ही कुठे चाललो आहे ना हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते. आता आमची खाली गाडी आली आहे. पहिली मी गाडी म्हणजे रिक्षा आली आहे. रिक्षामध्ये आम्ही बसतो आणि मग तुम्हाला मी भेटते. सो गाईज, आम्ही आत्ता बसलो आहे रिक्षामध्ये आणि आता बघू समोर किती ट्रॅफिक आहे. आम्हाला सनसेट बघायचं आहे, आता काय माहिती भेटेल की नाही. 6 वाजून गेलेले आहेत आणि हिला सनसेट बघायचा आहे. कसा म्हणजे भेटणार? सनसेट थोडं तरी रोशनी असली पाहिजे. हलकी रोशनी भेटू शकते. बघू. हलकीच पाहिजे मला, जास्त नको. सगळा सस्पेन्स घालवते. सस्पेन्स काय आता सांग आपल्याला. सो गाईज, आम्ही चाललो आहे, मी दादर चौपाटी बोलणार होते, जुहू चौपाटीला. कैसा नाही. ठीक आहे. मी जो चौपाटीला गेली होती माझ्या कॉलेज फ्रेंड सोबत. पेपरचा बोर्डाचा पेपरचा लास्ट पेपरच्या दिवशी आम्ही गेलेलो. तू फक्त तेव्हाच नाही गेली, आम्ही तुला घेऊन गेलेलो लहान कधी असताना. लहान असताना घेऊन गेले, हा. तेव्हा आत्ता घेऊन चालले 10 वर्षानंतर. अगं मी पण बाबूच्या घरी गेलो होतो ना. नाही, तुमच्या बर्थडेला हा हा. आपण जेवलो नव्हतो नाही, तिकडे. तेव्हा जीवला नव्हतं गेलो. जीवलाच गेलो होतो. तुला बाली होती सोबत. बाली मम्मा होती, हा. आपण जीवला गेलो होतो. आपण जीवला जेवलो गेलो, होतो पोळा मलाडला. काढले. हा, तो हा. तेव्हा ते गेलेलो. लास्ट मला तुम्ही लोकांनी बीचवर नेलं, त्याच्यात आज नेत आहे. अगं पण मी पण तर तेव्हाच गेली ना, त्याच्यानंतर मी पण आत्ताच चालली. तब्बल 10 वर्षांनंतर मला नेत आहेत जुहू चौपाटीला. श्राव किती गोरी झाली ना. थँक्स. गोरीच आहे मी, आधीपासूनच गोरी होती. म्हणजे कॉलेजच्या हवामुळे माझं जरा थोडं हे झालं. आता अजून होणार मग कॉलेजला गेल्यानंतर. आता मला चांगलं कॉलेज लागलं तर मी चांगलं होणार, काय खराब नाही होणार. पण बघू. ओके, चला आम्ही आता चाललोय तब्बल 10-12 वर्षानंतर जुहू चौपाटीला. खूप इकडे हॉर्नचा आवाज आहे, ट्रॅफिक आहे, तर आम्ही तुम्हाला भेटू डायरेक्ट जुहू चौपाटीला गेल्यानंतर. ओके, तब तक के लिए बाय बाय. गाईज, गर्दी बघा. फायनली आम्ही पोहोचलोय जुहू चौपाटीला आणि इकडे भीड बघा सगळीकडे केवढी आहे. ही दोघे पुढे चालत आहेत. गाईज बघा, हे बीच आहे की काय समजतच नाही. बापरे बाप, एवढी गर्दी. अंधार एवढा आहे तरी गर्दी बघा केवढी आहे.
पाणी आले, शूज ओले झाले. बाय ग पाणी, पाय फसतात यार पाण्यात. शी. आज पौर्णिमा आहे ना, पौर्णिमा आहे ना आज. चंद्राचा कुठे पत्ता नाही. काय फायदा झाला नाही आमचा जुहू बीचला येऊन. श्राऊ तिकडे थांबली आहे दूर, ती बघा समोर पूर्ण पडलेला आहे काळोख. चला आता काहीतरी खाऊया. परत एक प्लेन आलेला आहे. जुहू बीचवर आल्यासारखं आमचे पाय ओले झाले थोडे थोडे. मानाचे पाय ओले झाले आमचे बघ. चलो तिला काहीतरी खायला देऊया. चलो क्या खाएंगे? हाँ चलो उसको बोलो कुछ भी दो. चला काहीतरी खाऊया आता. गाईज आम्ही पहिले खाणार श्राऊ. आम्ही म्हणजे श्राऊ पहिले खाणार पावभाजी, सॉरी पाणीपुरी. काय घ्यायचं? पाणीपुरी. इकडे आहे पावभाजीचं काउंटर. या साईडला पावभाजी, इकडे आहे गोला, समोर आहे पाणीपुरीचा मोठा काउंटर आणि इकडे पण आहे पाणीपुरीचा काउंटर. ठीक आहे नाही एक नंबर पाणीपुरी आहे. तुम्ही घ्या ना फक्त तिखट. मस्त आहे ना. चला आम्ही पाणीपुरी खातो आणि मग तुम्हाला भेटतो मी थोड्या वेळाने. काहीच आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि इकडे आलो तर इकडे बघा. चटई घ्यायची का बसायला? हे बघा इकडे काय डान्स करतायत लोक. हरे रामा हरे कृष्ण म्हणून. चला आता जरा आम्ही बसून घेतो जरा. चटई मिळते भाड्याने. कुठे भेटते? श्राव माझी थकली. चंद्र आले. 50 रुपये की 50 रुपये भाडे की चटई. बरं वाटतं का? हे फुगे सगळ्यांना हाकलतायत बिचारे. गाईज आम्ही बीचवर आलोय. कशासाठी माहिती आहे? झोपायला. आम्ही बीचवर येऊन झोपलं. बीचवर लोक येऊन मस्ती मजा करतात आणि आम्ही झोपायसाठी फक्त आलेलो आहे बीचवर. आहे ना श्राव? कसं वाटतं श्रावला? लय शौक बीचवर यायचा आणि एवढा पचका झाला आहे सगळा अंधार. ना फोटो काढतायत ना काही करतायत. चला आता आम्ही थोडा वेळ इथे बसू, मग काहीतरी खाऊ आणि मग जाऊ. नको गजरा हो, बिचारे सगळे येतात गजऱ्यावाले. गजरा गजरा इजरा नाही. सगळे विचारतात देऊ देऊ, आम्ही बोलतो नाही. श्रावला बोलली, श्राव तुला बलून हवा आहे? श्राव बोलते हा? चॉकलेट शेक ना, चांगलं आहे. नाही मेहंदी नाही.
जाएगा तो नहीं नहीं वो नहीं पसंद, वो कलर वो उसमें केमिकल ही बहुत रहता है ना। केमिकल रहता तो पब्लिक थोड़ी ना लगाते लेते हैं। नहीं बाबा, वो हाथ पे एलर्जी होता है। हम लोग खुद भी लगाते हैं। मस्त है ना। कोई बनाना रहेगा तो मेरे से लगाओ हाँ? पक्का पक्का आप ही से लगाऊंगी। बिचारी कन्व्हिन्स करते की मेहंदी लावा म्हणून, पण ते केमिकलची मेहंदी असते त्यामुळे तिला मी नाही म्हटलं। बघू जर अजून जास्त अजून एकदा बोलली तर मी तिला बोलेल की बाई लाव एका हाताने। इकडे चालू आहे मिल्कशेक पिणे आणि इकडे चालू आहे बघा आता इथे काय चालू आहे बघा। पूर्ण घे मसाज और बॉडी मसाज का कितना? फुल बॉडी मसाज का सब 400। लेकिन बॉडी मसाज कैसे करते हो? सेटेड इधर ड्राई होती है, उधर चलेंगे तो और लगा देते कपड़े खोल के। क्या बोल- तिकडे आतमध्ये थोडा अंदर आहे, तिकडे मग कपडे काढून अच्छा इधर बॉडी कपड़े नहीं निकाल सकते। इथे नाही करू। हाँ वही तो मैं बोली कि यहाँ पे कैसा पूरा कपड़े ये अपना शेड्यूल लिखा दिख रहा है हाँ हाँ इसके पास। अच्छा। इधर हम लोगों की फिक्स जगह है, कपड़े खोल के तक सकते हैं। इधर पब्लिक हर प्रकार की रहती है, तो कपड़े नहीं। हाँ नहीं आइए आप लोग करेंगे। नहीं चोर चना जोर गरम नहीं पसंद है। माझ्याकडे कसं वाटतंय? ए भाई चटाई आता यानंतर मी मसाज केला ना की मला पण 100 रुपये द्यायचे। तुला करायचं मसाज दे। स्ट्रॉनी पिऊ नको, स्ट्रॉनी पिऊ नको ग। अगं हे पकड ग। एवढं गोड आहे ना हा मिल्कशेक। कशाला पिते? इधर अंधारा छोड़ो। मैं यहाँ तक पानी इसका 20 रुपया ना। 30 रुपये, बड़ा लगेगा 30, छोटा लगेगा तो 20 एक का। एक आपका अभी ये 30 रुपये हो गए। एक का 30, एक का 20, जितना बनेगा उतना होएगा। तो इतना क्यों बना रहे हो इसमें? बस अभी आप इतना जबरदस्ती कर ही रहे थे, मुझे तो घर में करनी है। इतना लंबा नहीं चाहिए, खाली हाँ इतना छोटा नहीं चाहिए। छोटा ही आएगा। अभी इधर मुझे मेरे पति का नाम चाहिए। नाम तो नहीं लव वाला है, लगाओ। वो लॉक नहीं चाहिए मुझे, वो सब नहीं चाहिए। नाम का नहीं। ऐसा नाम भी रखने का ना। इधर बनो, इधर उधर तुम पैसा बढ़ा के खा रहे हो। तो हाथ है तो लगाएगा तो बढ़ेगा ना, कम हो जाएगा, पूरा लगा लो। पीछे बनो गोल। मेहंदी काढून झाल्यानंतर आम्ही निघालो सरळ घरी जाण्यासाठी आणि मला इथे मध्येच चार्ली चॅप्लिनचा इथे शो चालू होता तर तो दिसला म्हणून थोडंसं घेतलं। श्रावची तब्येत खराब झाली त्यामुळे आम्ही निघालो सरळ घरी। सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।